मी राजकुमार मुरलीधर शिंदे, राहणार नांदरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आम्ही गेली 2 वर्ष हळदीचं पीक घ्यायला सुरुवात केलं आहे. ते बेडकेआळचे सुरेश देसाई यांच्या मार्फत त्यांची पूर्ण ट्रीटमेंट घेतो आहे आणि ते पण सेंद्रिय पद्धतीनं. तर सुरुवातीला जे काय सेंद्रिय पदार्थ घालणं म्हणजे शेणखत असेल, गांडूळखत असेल, हे आम्ही पहिल्यांदा रानात घालून मशागत करून मग आम्ही मेच्या दरम्यान लागण करतो आहे. त्यानंतर पूर्ण उगवण झाल्यानंतर पहिल्यांदा बॅक्टोफोड वापरतो. त्याच्यानंतर प्रूनिंग करून त्यावेळेला सुद्धा दुसऱ्यांदा डोस जे देतो तो पण बॅक्टोफोडचा. त्यामुळं प्रचंड प्रमाणात फरक जाणवतो आहे. हे प्रूनिंग केलेला गड्डा आहे, ह्यामध्ये जाडी भरपूर आहे बघा. आणि हा नॉन प्रूनिंग केलेला गड्डा, ह्याची जाडी आणि ह्याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे, अगदी 50% फरक आहे. तर उत्पादन चांगलं जर घ्यायचं असेल तर प्रूनिंग केलं पाहिजे, तरच आपलं उत्पादन वाढेल. आमच्या सुरुवातीला उत्पादन खचून एक 18-20 क्विंटल असं निघायचं, पण आता प्रूनिंग सिस्टीमनं 25 ते 30 क्विंटल हळद निघत्या. देसाई साहेबांच्या प्रूनिंग सिस्टीममुळं तुम्ही सुद्धा तुमचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करून बघा. ह्याच तऱ्हेने पुढे येणारे आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.